नमस्कार, हे आहे टायटल न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिवस्वराज्य यात्रेचे वसमतमधील आगमन व जाहीर सभेची सविस्तर बातमी। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर जयंत पाटील यांनी काय भूमिका मांडली ते पहा टायटल न्यूज नेटवर्क सोबत। संघातला आमदार शरद पवार साहेबांच्या तुतारी वाजवणाऱ्या पुरुषाच्या माणसाच्या चिन्हावर निवडून देण्याची जबाबदारी त्यांची सगळ्यांची आणि दांडेगावकर साहेबांना आमचा आग्रह आहे। दांडेगावकर साहेब, आपण तरुणाला संधी दिली, तुमची नेहमीची प्रवृत्ती आहे की तरुणांनी पुढे जावं, पण मी तुम्हाला पक्षाच्या वतीने विनंती करतो की आता महाराष्ट्रामध्ये बहुजन समाजाचा विचार टिकवण्यासाठी, शाहू फुले आंबेडकरांचा विचार महाराष्ट्रात टिकवण्यासाठी तुमच्यासारख्या भीष्माचार्याने पुन्हा एकदा धनुष्य मी महाराष्ट्राचा पक्षाचा अध्यक्ष नात्याने सांगतो, महाराष्ट्रातलं सरकार आपलं होणार आहे आणि आपलं सरकार येईल त्यावेळी तुम्हाला सन्मानाचं पद त्या सरकारला आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे, बसमतच्या विधानसभेच्या मतदारसंघाचा विकास थांबणार नाही। पारदर्शीपणाने सर्वांना विश्वासात घेऊन आपल्या सगळ्यांची सेवा डॉक्टर जयप्रकाश दांडेगावकर साहेबांनी पुढे होऊन करावी एवढीच विनंती शरद पवार साहेबांच्या पक्षाच्या वतीने मी त्यांना करायला या ठिकाणी आलोय। आमची शिवस्वराज्य यात्रा ही महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा या भूमिकेत आपल्या सगळ्यांच्या समोर आलेली आहे। तुम्ही सगळ्यांनी डोळ्यात तेल घालून काम करा, पुढच्या 2-2.5 महिने पूर्ण ताकदीने तुम्ही काम करा। सर्व मार्गाचा अवलंब होणार आहे, वाम मार्गाने मिळवलेले पैसे या निवडणुकीत आता बाहेर येणार आहेत, त्या सगळ्या पैशांचा पाऊस इथं पडला तरी तुम्ही शाहू फुले आंबेडकरांच्या विचारासाठी डॉक्टर दांडेगावकर साहेबांच्या मागे आपली सगळ्यांची ताकद करावी एवढी विनंती करतो। घडलं तर पहिलं धावून जाणारा नेता म्हणजे शरद पवार साहेब। जेव्हा मनोज जरांगेंच्या त्या उपोषणावर निष्पाप लोकांच्या लाठी हल्ला झाला त्यावेळी पहिले धावून कोण गेला तर शरद पवार साहेब गेले। आपण महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं लाठी हल्ला करण्याचं कारण काय आणि कोणी ऑर्डर दिली ह्याचा प्रश्न मी अनेक मागच्या वर्षावर विचारतोय, त्याची साधी चौकशी झाली नाही, कोणी लाठी हल्ला केला। आज मनोज जरांगे आणि एकनाथ शिंदे साहेब यांची चर्चा चालू आहे। मनोज जरांगे अगदी वाशीपर्यंत गेले आणि एकनाथ शिंदेनी त्यांना त्यांचे त्या ठिकाणी येऊन समाधान केलं। मनोज जरांगे साहेब मागे आले, दोघांच्याशी चर्चा दोघांच्या झाल्या, काय झालं तपशील आम्हाला माहित नाही, पण आम्ही आजही सांगतो सरकार आमचं नाहीये, आम्ही विरोधी पक्षात आहोत, पण मनोज जरांगेंनी सांगितलेल्या चर्चा एकनाथ शिंदेनी मान्य केल्या, त्याला पाठिंबा देण्याची भूमिका ही आम्ही सगळे राष्ट्रवादीवाले घेऊ, आमची काही त्याच्याबद्दल तक्रार नाही। निर्णय त्यांनी घ्यायचा आहे, आम्ही विरोधी पक्षात होतो, आमची विधानसभेचा शेवटचा दिवसही संपलेला आहे, आता विधानसभेचं अधिवेशन नाहीये, आता थेट निवडणूक होणार आहे, त्यामुळं त्यांचे दिवस संपत चालले आहे। 2 महिन्यात त्यांना काय निर्णय घ्यायचा तो घ्यावा। पवार साहेबांनी स्वतः जाऊन त्यांना सांगितलेलं आहे मुख्यमंत्र्यांना की तुम्ही निर्णय घेण्याची प्रक्रिया करा, तुम्ही जो काही निर्णय घ्याल त्यात आम्ही तुम्हाला पाठिंबा द्यायला आमची काही तक्रार नाही। आणि म्हणून आम्हाला प्रश्न विचारण्यापेक्षा सत्तेत बसणाऱ्या लोकांना प्रश्न विचारा, निर्णय कधी घेणार। आता निर्णयापर्यंत आली केस, आता केस काय अपील आणि आर्ग्युमेंटवर नाही आहे, आता निर्णय घेण्याच्या स्टेजवर आले, पण ज्यांच्याकडे आपण मागणी करतोय ते 2 महिन्याचेच आता धनी राहिलेले आहेत। आणि म्हणून त्यांना जेवढे प्रकल्प, जेवढे आज एक पुण्यात कार्यक्रम झाला, सरकारी पैशाने एवढे खर्च कार्यक्रम करून तिघ एका स्टेजवर 4-4 तास घालवू शकत असतील तर ह्या अशा महत्वाच्या प्रश्नांनाही त्यांनी वेळ दिला पाहिजे अशी अपेक्षा जर तुम्ही व्यक्त केली तर ती चुकीची ठरणार नाही। आपण सगळ्यांनी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की 2-2.5 महिन्याच्या काळात विधानसभेला आपण जाणार आहोत। या मतदारसंघातला आमदार शरद पवार साहेबांच्या तुतारी वाजवणाऱ्या पुरुषाच्या माणसाच्या
चिन्हावर निवडून देण्याची जबाबदारी तुमची सगळ्यांची.